हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आमच्या घरी टेरेसवर हे आनंदाचं फूल आलेलं होतं, सोबतच कळीही आलेली आहे. बरंच छान असा स्मेल येत होता या आनंदाच्या फुलाचा. फर्स्ट टाईम मी आनंदाचं फूल बघितलं आहे, सोबतच कळीही बघितली आहे. एकदम स्मेल खूपच छान येत होता आणि सगळीकडे टेरेसवर पसरला होता याचा स्मेल. इथे मी हा जुगाड केलेला आहे माझ्या कामासाठी. मशीन आहे आणि मशीनची एक साईडला थोडीशी जागा असते, तिथे लॅपटॉप ठेवलेला आहे आणि अशी चेअर घेतली, चेअरवर उशी ठेवली आणि सगळा कामाचा माझा सेटअप केला. कारण त्याच्या मागं की हा असा टी व्ही चालू होता आणि सॅटर्डे संडे सुट्टी असली की असा टी व्ही चालू असतो, त्यामुळे मला असा बेडरूममध्ये जुगाड करावा लागतो. आता इथे दार ओपन केल्या मांजर अशी झोपलेली होती आणि मला माहीतच नाही, मी इकडे तिकडे लक्ष दिलं आणि खाली बघितलंच नाही. बघते तरी मांजर मस्त अशी झोपा काढत होती. ही दाराच्या बाहेरच थांबली होती, आतमध्ये काही आली नाही, कारण तेवढी जागाच नव्हती तिला आत यायला. तर मी इथे तिला जा जा असं बोलत होते, तरीही ती जात नव्हती, शांत पडून अशी बसली होती. तरी ती दुपारची वेळ झाली होती आणि जेवणामध्ये भेंडीची भाजी, लोणचं, डाळ, चपाती आणि भात असा मेनू होता. आणि आता मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे, ती म्हणजे हे ब्रह्मकमळ. बऱ्याच दिवसापासून ब्रह्मकमळाला फुलं येत होती, म्हणजे कळी येत होती, पण ती गळून जात होती. त्याच्या मागचं रिझन काही समजतच नव्हतं आणि फायनली आमच्या झाडाला 2 अशा कळ्या आलेल्या आहेत. आणि त्या दिवशी मग संध्याकाळी पूजा करायची होती, त्यामुळे मस्त अशी रांगोळी काढून घेतली आणि कलरही फिल केले. एकदम झटकीपट अशी पटकन होणारी रांगोळी काढून घेतली, कारण हे फूल काही 2-3 तासापुरतंच उमललेलं असतं आणि रात्री 12 नंतर पुन्हा ते कोमेजायला सुरुवात होते. तर दुसऱ्या दिवशी हे फूल कसं दिसतं हे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. चला तर मग फूल चांगलं उमललं होतं, 9 वाजून गेले होते, तर आम्ही सगळ्यांनी एक एक करून त्याची पूजा करून घेतली. छान फोटोज काढले. पूजा करण्यासाठी फक्त दिवा घेतला, हळदी कुंकू घेतलं, अगरबत्ती घेतली आणि गोडमध्ये साखर घेतली. दॅट्स इट. एवढीच पूजा करायची असते, रांगोळी काढायची असते आणि ओवाळून घ्यायचं असतं. एवढीच पूजा करायची असते. रात्री 10, 10:30, 11पर्यंत ही पूजा करून घ्यायची, जेणेकरून 12 नंतर कोमेजायला लागतं. त्यामुळे 12च्या आत आणि 9च्या नंतर कधीही पूजा करून घ्यायची. खरं तर ब्रह्मकमळ हे फूल जास्त करून हिमालयात आढळतं, पण आजकाल कुंडीतही लावतात आणि खाली मातीतही लावतात आणि फुलंही बऱ्यापैकी येतात. ब्रह्मकमळ हे फूल उत्तराखंड राज्याचं राज्य फूल आहे आणि याची वैशिष्ट्य म्हणजे रात्री उमलतं, एकदा किंवा 2 रात्रीच्या वेळीच उमलतं. परत हे पूर्णपणे रात्री 9 नंतर उमलतं आणि 12च्या नंतर हे कोमेजून जातं. आता या फुलाला ब्रह्मकमळ का असं बोलतात, कारण याचं थेट संबंध ब्रह्मदेवाशी जोडला जातो, त्यामुळे याला ब्रह्मकमळ असं म्हणतात. रिझन असं आहे की भगवान विष्णूच्या नाभीतून जेव्हा ब्रह्मदेव उत्पन्न झाले, म्हणजे ते जेव्हा प्रकट झाले, तेव्हा ते याच फुलावर विराजमान होते, त्यामुळे याला ब्रह्मकमळ असं बोलतात. वर्षातून एकदा ब्रह्मकमळ उमललं की याचा अर्थ असं समजतात की सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येणार आहे किंवा घरात सुख समृद्धी येणार आहे. त्यामुळे ब्रह्मकमळ जेव्हा कधी उमलतं तेव्हा आपण त्याची मनोभावे पूजा करतो. ब्रह्मकमळाचा यूज हा आयुर्वेदिकमध्येही केला जातो. आपल्याला जर जखम झाली असेल आणि खूप वेदना होत असतील, त्रास होत असेल, तर तो त्रास कमी करण्यासाठीही ब्रह्मकमळाचा हा यूज केला जातो. तर अशा प्रकारे सर्व ब्रह्मकमळची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. आता इथे वीराला व्हिडिओ कॉल केलेला आहे, कारण तीही तिच्या घरी ब्रह्मकमळ आलं की आम्हाला फोन करून सांगते. मग रात्रीचे 12 जरी वाजले असतील तरी फोन करून सांगते की फूल आलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्हीही तिला कॉल करून दाखवत होतो की असं फूल आलेलं आहे. तर व्हिडिओ कॉल झाल्यानंतर आम्ही काही फोटोशूट केले आणि तो दिवस एंड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तेच ब्रह्मकमळ दाखवत आहे, तर ते पूर्ण कोमेजले आहे. तर अशा प्रकारे दुसऱ्या दिवशीचा नेक्स्ट डेचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि दुसरी कळीही आलेली होती, ही दुसरी कळी आहे. तिला
1 किंवा 2 दिवसामध्ये ती हे उमलेल त्याचाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तोही नक्की बघा. आणि दुसऱ्या दिवशी लगेच ती कळी उमलली, तर याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तेही शेअर करत आहे. तर या कळीची आम्ही कालच्यासारखीच पूजा केली, नवीन रांगोळी काढली आणि पूजा करून घेतली. तर तुमच्या घरी ब्रह्मकमळ आहे की नाही, तुम्ही अशी पूजा करता की नाही, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्रह्मकमळची इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली की नाही, युजफुल आहे की नाही, हे कमेंटमध्ये सांगा. आता किचन डेकोरची वेळ आली होती, त्यामुळे हे प्रोडक्ट आम्ही ऑनलाईन मागवलं होतं. याचा शॉर्ट व्हिडिओ डिटेलमध्ये मी केलेला आहे, तुम्ही जर चेक केला नसेल तर नक्की चेकआउट करा. इथे हे 6 लाकडाच्या फळ्या आल्या होत्या ऑनलाईन आणि सोबत स्क्रूही आले होते. अटॅच करून भिंतीला असं लावून दिलेलं आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे 2 किंवा 3 असंही अटॅच करून लावू शकता. आता नेक्स्ट डे फ्रायडे होता, तर फ्रायडेला आमच्या घरी अशी पूजा केली जाते, वैभवलक्ष्मीचं व्रत बोलतात याला. एकदम साधी सिंपल अशी या पूजेची मांडणी करायची असती. कलश, लाल कलरचं फूल आणि 5 आंब्याची पानं किंवा नागिनीची पानं आणि गोडमध्ये प्रसाद, दिवा, अगरबत्ती, हळदी कुंकू लावून ही पूजा करायची असते. एकदम साधी सिंपल पूजा केलेली आहे. इथे कोथिंबीर आणली होती, तर तीही निवडून ठेवायची होती. तर कोथिंबीर निवडण्यासाठी आम्ही ते असे कपड्यामध्ये गुंडाळून ठेवतो निवडून झाल्यानंतर, जेणेकरून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याला पाणी सुटणार नाही किंवा येल्लो लवकर पानं होणार नाही. त्यामुळे असं आम्ही करून ठेवतो. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. जर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये रॅप करून ठेवलं तर पाणी सुटतं आणि आपली कोथिंबीरही लवकर खराब होते. त्यामुळे एका कॉटनच्या कपड्यामध्ये असं रॅप करून ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये बरेच दिवस ही कोथिंबीर टिकते. तर आजचा फ्रायडेचा दिवस होता आणि फ्रायडेच्या दिवशी उपास असतो मम्मीचा, त्यामुळे काही ना काहीतरी गोड किंवा न्यू मेनूमध्ये ॲड होतच असतं. तर आजच्या मेनूमध्ये आळूच्या वड्या होत्या, तांदळाची खीर होती, परत कढी होती, भजे टाकून कढी केली होती, भात, पापड, चपाती असा मेनू होता. तर घराच्या शेजारीच आळूची पानं असल्यामुळे 8 दिवसाला, 10 दिवसाला, 15 दिवसाला आमच्या घरी आळूची पानं केलीच जातात. आता एवढे मोठे पानं झालेले आहेत, म्हणजे आम्ही 10-15 दिवस कट केलेच नव्हते, यूज केलेच नव्हते, वाढू दिले चांगले. आणि अशा प्रकारे इथे बेसन पीठ लावून झाल्यानंतर उकडायला ठेवली आहे. तुम्ही असंच फ्राय करू शकता, पण पानं खूप मोठी होती त्यामुळे आम्ही अशा प्रकारे उकडून घेतली आणि त्यानंतर फ्राय करून घेतली, चांगली डीप फ्राय केली. तुम्हाला जर हेल्दी खायचं असेल तर तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता. तर अशा प्रकारे आमचा 8 दिवस स्पेंड झालेला आहे. तर अशा प्रकारे आम्ही सगळ्या वड्या तळून घेतल्या आणि आमचा चांगला असा मेनूही तयार झाला, ज्यामध्ये खीर, भात, आळूच्या वड्या आणि कढी विथ भजी, पापड, चपाती इथे खाल्ली नाही कारण यामध्येच माझं पोट भरलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही कमेंट्स असतील, सजेशन्स असतील तर कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.